लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीच्या जागेवरून धुमसणारा वाद आता थेट राजकीय आखाड्यात उतरला आहे. एकीकडे आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख या वादात उतरले असतानाच वीरशैव लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन थेट आणि स्पष्ट भूमिका मांडली. राजकारण बंद करा, नाहीतर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जाऊ. स्मशानभूमीची जागा नक्की कोणाला द्यायची, श्री सिद्धेश्वर देवस्थान समितीला की होडगी मठाला, यावरून निर्माण झालेली तेढ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. हत्तुरे यांनी स्पष्ट केले की या दोन्हींपैकी एका संस्थेला जागा द्यावी. मात्र वाद संपण्याची शक्यता नसेल तर महानगरपालिकेनेच स्मशानभूमीची देखभाल आणि व्यवस्थापनाची जबाबदारी स्वतःकडे घ्यावी, असा ठणकावून सांगणारा पर्याय त्यांनी महानगरपालिकेसमोर ठेवला. तसं असेल तर संपूर्ण सोलापुरातील जेवढे स्मशानभूमी आहेत सगळ्यांचंच एक ऑडिट करा. प्रत्येक स्मशानभूमीला गरज आहे. मग उद्या तुम्ही प्रत्येक समाजाला देणार आहे का देखभालीसाठी? उद्या सगळे येतील, आम्हाला द्या आमचे समाज, आम्ही देखभाल करतो. मग महापालिका काय करते? महापालिकेला एवढी भीकेची वेळ आली का देखभालीसाठी, त्यांना प्रयत्न करण्यासाठी? मग आता जेवढे स्मशानभूमी आहेत प्रत्येक महापालिकाच देखभाल करतोय सध्या. आज प्रिसिजनसारखे मोठमोठे इंडस्ट्रीज आले होते, मोदीसारखे विकास केले, तसे हजारो इंडस्ट्रीज आहेत तुम्हाला द्यायला विकास करायला. हत्तुरे यांनी नगरसेवक शिवानंद पाटील यांच्यावर थेट आरोप करताना सांगितले, होडगी मठाच्या महाराजांची दिशाभूल करण्याचे काम थांबवा. ज्या शिवानंद पाटील यांनी जो हा गोंधळ घातलेला आहे, मी शिवानंद पाटलांचा जो महाराजांना जो दिशाभूल करत आहे, होटगीचे ते विश्वस्त आहेत, होटगीच्या संस्थेवर आहेत, परंतु 2021मध्ये जेव्हा उपमहापौर राजेश काळे होते, मला वाटतं महापौर यन्नमताई होते, त्यावेळेस मजरेवाडी येथे एक चौक आहे, जिल्हा परिषद चौक, त्या ठिकाणी चन्नवीर शिवाचार्य महाराजांचा 20वं स्थान आहे. ते स्थान सध्या वादग्रस्त आहे. आम्ही तिथं स्थापन केलेलं आहे. तो एक ऐतिहासिक स्थान आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात तिथं मोठे कार्यक्रम होतात होटगी महाराजांचे. मग त्याचं नामकरणाचा प्रस्ताव मी उपमहापौर असताना राजेश काळेंना विनंती केली होती की हा एक लिंगायत समाजातील महत्त्वाचा विषय आहे. हा मजरेवाडी भागातील सर्व तमाम जनतेची भावना आहे की बाबा ह्या चौकास चन्नवीर शिवाचार्य महाराज 20वा चौक कशी नामकरण करण्यात यावे. तशा पद्धतीचा ठराव त्यांनी बोर्डात घेतला. बोर्डात घेतल्यानंतर बोर्ड ज्या दिवशी चालू होतं त्या दिवशी यांचा फोन आला की तो प्रस्ताव शिवानंद पाटील त्या तत्कालीन त्यावेळेचे सभागृह नेते होते, ते देशमुख गटाचे होते, तिथला नगरसेवक देशमुख गटाचा. हा एवढा चांगला प्रस्ताव, मठाचं नाव देण्याचा विषय आलेला असताना त्यावेळेस त्याने हा विषय बारगाळला. का बारगाळला? कोण तुम्हाला दबाव आणला? ह्या विषय करण्यामध्ये तुम्हाला काय अडचण होती? मग तुम्ही एका मठाचा द्रोही आहात. तुम्ही आज मठाला महाराजांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा स्मशानभूमीचा खेळ खेळताय. तुम्ही त्या मठाचं नाव देण्यासाठी तुम्ही विरोध केलेला आहात. का केलेला? पण तुम्ही केलं नसेल, तुम्हाला कोणाचा आमदाराचा फोन होता का, आमदार पुत्राचा फोन होता का, त्यात कोण नगरसेवकचा होता? याचं उत्तर देणं आता शिवानंद पाटलाला भाग पडणं गरजेचं आहे. का तर तुमची भूमिका एकीकडे मठाच्या बाबतीत विरोधाची राहणे आणि एकीकडे मठाला दाखवणे की मी तुमचा प्रेमी आहे, मठावर अन्याय होत आहे, महाराजांचा अपमान. ते जगद्गुरू आहेत, काशी जगद्गुरू. ते आता होटगी महाराज राहिले नाही, ते काशी जगद्गुरू आहेत. आता त्यांना एवढ्या विषयात ओढून त्यांना छोटं करणं हे कितपत योग्य आहे? स्मशानभूमीच्या नावाखाली सुरू असलेले हे राजकारण तातडीने बंद होणे गरजेचे असल्याचे त्यांनी ठणकावले. वेळीच वाद मिटला नाही तर थेट मुख्यमंत्र्यांकडे जाण्याचा हत्तुरे यांनी इशारा दिला. कुठेतरी हा विषय थांबवला पाहिजे. समाज म्हणून कोणी भांडवल करू नये किंवा त्याचा आम्हाला दोन्ही संस्था हे आदरणीय आहे. त्यांना उगाच विनाकारण तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये, तिघांच्या भांडणामध्ये त्या महापालिकेला बदनाम करणे, संस्थेला बदनाम करणे आणि समाजाला याच्यात भरबडणे हे चुकीचं आहे. ते जरी म्हणत असेल त्यांच्याकडे आम्ही एकनाथ शिंदे सफळ जाऊ, कोर्टात जाऊ म्हणजे जो विषय झाला आहे त्याला थांबायचं, अजून कोर्ट कचेरी करत बसायचं आहे का? मग आम्ही असं ठरवलं की तर लिंगायत समाजातील सर्वच लोक, आम्ही सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जवळ आम्ही तक्रार नव्हतो तुमच्या की लोकांनी एवढा मोठं जनादेश तुम्हाला दिलेला आहे, तर हे काय चाललंय तुमचं?